नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला तर आपण आपल्या आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे ग्रंथप्रेम. ही एक तसं म्हटलं तरी एक गोष्ट नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एक प्रसंग आहे. पण या प्रसंगातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. परिश्रम, जिद्द, ग्रंथप्रेम या मूल्याचे संस्कार या गोष्टीतून तुम्हाला मिळतील. तर चला तर वेळ न घालवता आपण गोष्टीला सुरुवात करूया. या गोष्टीचे लेखक आहेत यदुनाथ दत्ते. तर लेखक म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मनात आला की त्यांना एकलव्याची आठवण येते. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला विद्या देण्याचे नाकारले, पण त्याचे विद्याप्रेम इतके उत्कंठ होते की त्याने द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्याच्यासमोर स्वप्रयत्नाने अशी धनुर्विद्या मिळवली की तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ झाला. ग्रंथ हे सुद्धा असेच गुरु असतात. परदेशात शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांजवळ पुस्तके घ्यायला पैसे नसत, म्हणून ते ग्रंथालयात जाऊन बसत. जितका वेळ ग्रंथालय उघडे असेल तितका वेळ ते तिथे पुस्तक वाचवण्यात घालत. मित्रांनो, पुढे जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता ग्रंथपालाची नजर चुकून पायाचे 2 तुकडे खात. आणि ग्रंथपालाने एकदा ते पाहिले व त्यांना बोलवून म्हणाले, वाचक महाशय, ग्रंथालयात बसून काही खायला मनाई आहे हे आपल्याला माहीत नाही काय? भिंतीवरचा तो फलक पाहिला नाही काय? त्यावर आंबेडकर म्हणाले, नियम मला माहीत आहे, पण काय करू? पुस्तके घेण्या इतके पैसे माझ्याजवळ नाहीत. म्हणून ग्रंथालय जितका वेळ उघडे असते तितका वेळ बसून एक क्षणही वाया न घालवता वाचतो. मग वाचता वाचता 2 घास खाऊन घेतो, झाले. त्यावर ग्रंथपाल म्हणाले, नियम माहीत असून तुम्ही तो मोडला आहे. तुम्हाला आता शिक्षा करावी लागेल. त्यावर आंबेडकर म्हणाले, अपराधाची माफी असावी. उपाशी पोटी इथं वाचत बसेल मग तर झाले. ग्रंथपाल म्हणाले, नियम माहीत असून अपराध करणाऱ्याला माफ करता येत नाही. समजलात? त्यावर आंबेडकर म्हणाले, ग्रंथालयाचे दरवाजे माझ्यासाठी बंद करण्याची शिक्षा सोडून दुसरी कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. ग्रंथपाल म्हणाले, शब्द दिला आहेस, मागून फिरवणार नाही ना? आंबेडकर म्हणाले, दिलेला शब्द मोडला तर वाचून उपयोगच काय? शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांस ठरेल. ग्रंथपाल म्हणाले, वाचक महाशय, ऐका तर शिक्षा. उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर जेवायचे. मी 2 माणसाचे जेवण घरून आणत जाईल. आंबेडकरांचे डोळे भरून आले नि म्हणाले, अशी प्रेमळ शिक्षा कोण नाकारेल? ग्रंथसुद्धा आपले एक प्रकारचे गुरुच असतात. या निर्जीव वाटणाऱ्या गुरुकडून एकलव्याप्रमाणे विद्या संपादन करता येते. ग्रंथ हे कधीही अंतर न देणारे गुरु असतात. आंबेडकरांच्या या ग्रंथावर अपार निष्ठा होती. ग्रंथापुढे सर्व गोष्टी त्यांना तुच्छ होत्या. पुढे मोठेपणी घरी परतताना रोज पुस्तकाच्या दुकानातून ते पुस्तक घेऊन येत. दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह नावाचे त्यांचे घर आहे. घर कसले, ते ग्रंथाचे भंडार असते. तर मित्रांनो, ही होती आजची आपली ग्रंथप्रेम गोष्ट. तर या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळते? तर आपल्याला एक मोलाची गोष्ट आपल्याला या गोष्टीमधून आपल्याला लेखक सांगतात. ते म्हणजे पुस्तक आणि ग्रंथ हे ज्ञानाचे अमूल्य भंडार आहेत आणि ते आपल्याला योग्य विचार, संस्कार आणि जीवन जगण्याची दिशा देतात. आणि मात्र केवळ ज्ञान मिळून उपयोग होत नाही. त्या ज्ञानाला कृतीची जोड देण्यासाठी परिश्रम आवश्यक असतात. हे सुद्धा या पाठातील लेखकाने सांगितले. पुढे ते म्हणतात, ज्ञान आणि परिश्रम याचा समन्वय माणसाला यश, प्रगती आणि जीवनात खरे समाधान मिळवून देतो. मित्रांनो, तर ही होती आपली आजची गोष्ट. तर चला तर आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या पुढच्या गोष्टीमध्ये.